दिले आहे मार्काश्वर बॉयज चिखलगाव। खूप छान पद्धतीनं स्पर्धा कशी असावी क्रिकेटचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा। आज गावावरनंही बरेचसे मात्र क्रीडा रसिक ही स्पर्धा पाहत असतील। मग आमचे कृष्णा धोंडे असतील, विलाजी धोंडे, सनी धोंडे, मंगेशजी कदम, किरणजी धोंडे, सुभाजी धोंडे, विशालजी घोलप, कुमारजी धोंडे, सचिनजी दिघे, साहिलजी धोंडे, अक्काजी धोंडे, त्याचबरोबर सिटीजी धोंडे आणि मॅडी आणि विकास धोंडे, निखिल शिनगारे या सगळ्यांची मेहनत आणि त्याचबरोबर आमचे डीडी यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांचा हा जन्मगाव आणि त्याचबरोबर गावाबरोबर जोडलेली नाळ। परंतु मानेवाडीचे कट्टर समर्थक ज्या ज्यावेळी मात्र संघ जातो त्यावेळी मात्र या डीडीवर उपस्थित असतात या सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर मात्र राहिलेला क्रिकेटचा एक मोठा महासंग्राम आणि या क्रिकेटचा वनवैभव उपलब्ध करून देणारी स्पर्धा श्री मलकाश्वर चषक 2025 तुम्ही पाहताय। गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात मात्र होताना परत एकदा पाहायला मिळेल। मोठी मॅच ज्या मॅच कडे बऱ्याच जणांचं लक्ष इथे लागलं गेलेलं आहे। JHKM बोरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आश्रय 11 पहिल्या षटकासाठी विशाल समोर वैभव आहे, फटका फसला तिथे, मोठा विकेट येईल का, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, बॉल झालाय फरार, सीमारेषा पार, मिड ऑफचा मात्र क्षेत्र निवडला होता। परफेक्ट ऑफ ड्राइव्ह वैभवच्या बॅटमधून आला हा शानदार रुबाबदार षटकार। पहिल्या मॅच मध्येही वैभव यांनी मात्र क्लास बॅटिंगचा दाखवला होता आणि त्याच धर्तीवरती मात्र खेळत असताना पाहायला मिळत आहेत। खूप छान बॅटिंग इथे मात्र केली होती आणि त्यानंतर विशाल यांच्या पहिल्या बॉलवरती षटकार आलाय। थोडासा आत्मविश्वास दुगणित होताना मात्र पाहायला मिळणार आहे। खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे। दुसऱ्या फेरीतील मात्र मॅच 3 षटकांचा खेळ राहणार आहे। या 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावा मात्र इथून थांबवल्या जातील त्याचीही चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळते। जर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय आपण पाहायला गेला तर, आणि त्याचबरोबर भोर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान खजिनदार कुबेर आदरणीय अक्षयजी कोपडे साहेब यांचं इथे उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांना मी विनंती करू की आपण इथे यायचं, त्यांचंही सहर्ष स्वागत। इथे मात्र खिल आहे, वैभवनं मात्र षटकारानं आणि आणखी एक येतोय तडाखेबाज क्लास ही दे धडक बेधडक वैभव खेळाडू आहे। कडक 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 आलाय षटकर, कडक का बॅटिंग करतोय रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळतोय। आलेल्या प्रत्येक बॉलवरती प्रहार करायची, मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करायचा आणि आपल्या बाजूने खेळ खेचून आणायचा, त्याचं इतकं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय। इथे रणनीती आखावी लागेल, बॉल द्यायचा आहे प्लीज, मी विनंती करीन। नवीन बॉल द्यायचा प्लीज सर, बॉल आहे का? ओके, मॅच बॉल येईपर्यंत परत एकदा बॉल इथे बदलाव मात्र पाहायला मिळेल। पंचांनी बॉल इथे मात्र सुपूर्द केलाय, गेम चालू होईल। त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाजांचं इथून आगमन झालं। त्याच्यानंतर वैभवनं मात्र क्लास दाखवलाय, 2 बॉलवरती 2 षटकार ठोकलेत आणि मागच्या एका मॅच मध्ये 4 षटकार ठोकणारा मात्र जो फलंदाज संकेत वाडकर यालाही आपण पाहायला गेलं होतं आजच्या स्पर्धेमध्ये। धावांचा ओघ येताना मात्र पाहायला मिळतोय आणि इथूनही त्या मात्र धावा येताना पाहायला मिळतील का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे। हा फटका फसलाय परंतु गॅप शोधून काढली, वाव कलात्मकता, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप, बॉल सीमारेषा पार, आल्या धावा 4 4 4 चौकार। वैभव ऑन फायर, वैभव वाडकर काय खेळताना पाहायला मिळतोय। पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार, अप्रतिमरित्या मात्र लय पद्धतीने खेळताना मात्र पाहायला मिळतात आपल्याला वैभव या खेळाडूंना। गोलंदाजीसाठी मात्र इथून थोडंसं तुम्हाला आता व्हेरिएशन करावं लागेल। विशाल पाहायला मिळतात, त्यांच्याकडे अनुभव आहे, अनुभवाचा वापर मात्र केला जाईल का त्याची चर्चा। वाव काय इथे फिल्डिंग पाहायला मिळाली, अप्रतिम जोरदार अपील केली जाते परंतु पंच कळवतात पॉपरी क्रीज मध्ये सुरक्षितरित्या मात्र फलंदाज पोहोचलेत। डेंजर झोन मध्ये दशरथ होते परंतु इथून एक सिंगलनी धावसंख्या संघर्षमय होताना पाहायला मिळाली जरूर इथे, आणि एक धाव तेवढीच महत्त्वपूर्ण आहे।
जसं सोन्याला एक एक तोळ्याला मात्र जेवढा भाव दिला जातो, सोन्याची किंमत वाढली गेली, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये एक एक धावालाही तेवढंच महत्त्व आहे. चपलता मात्र पाहायला मिळाली, चपलतेबरोबर मात्र यशस्वी पद्धतीने मात्र चपलता पाहायला मिळाली. एक धाव आली, 17 धावा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, P1 मध्ये मिड ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथे बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या 18 धावा. आता परत एकदा वैभव वाडकर ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. तिथे विशाल ठोकला, ठोकून अंतर मिळालंय का? होय, अंतर मिळालंय आणि अंतर कापलंही. या बॉलवरती ही तडाखा दिलाय आणि या बॉललाही मात्र फेकून दिलंय सीमारेषा पार. कारण ओळखलं होतं, पारखलं होतं आणि निहारलंही होतं आणि परफेक्ट शॉट सिलेक्शन मात्र पाहायला मिळालं. फुलचा फटका, वैभव वाडकर ऑन फायर, रंगामध्ये आणि ढंगामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आलाय हा शानदार षटकार. 6 धावा. अगदी या धावामध्ये जणू काही फलंदाजांनी गोलंदाजांना टार्गेट केलं होतं की काय, तसंच मात्र पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आलेल्या आहेत त्या 24 धावा, 24. भली मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करताना मात्र दोन्ही फलंदाजांना पाहायला मिळालं. जिथून दशरथ यांना स्ट्राईक मिळाली, एक धाव मात्र काढून परत एकदा वैभव वाडकरना स्ट्राईक सुपूर्द केली. आणि त्याच्यानंतर मात्र हा आलेला अंतिम बॉलवरती एंड इज वेल, शेवट गोड करणारा अगदी उसासारखा 6 धावांसाठी मात्र फटका पाहायला मिळाला. आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा. चिखलगाव या नावाच्या गावाचा जय जयकार होताना मात्र पाहायला मिळतोय. आमचे मलकाश्वर बॉईज यांनी घेतलेली मेहनत आज यशस्वीच होते. उत्तम स्पर्धा, या स्पर्धेबरोबर सगळ्यांच्या नजरा लागल्या गेलेल्या आहेत आणि स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारलं गेले. स्लोअर डिलिव्हरी, चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. हेच तुम्हाला करावं लागेल. फलंदाजांचा माइंड रेट करा, तुम्ही त्या पद्धतीने गोलंदाजी करा, त्यावेळी तुम्ही ॲज गोलंदाज म्हणून यशस्वी होताना पाहायला मिळेल. पण तुम्ही यशस्वी व्हाल का त्याची चर्चा मात्र होताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलात तर गोलंदाज नंबर क्रमांक 2 वरती सतीश सनस पाहायला मिळत आहेत. हो, जोरदार अपील इथे मात्र केली आहे. पंच थोडेसे मात्र संभ्रमामध्ये आणि कहतात इथे नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. अपील मध्ये फील मध्ये दम होता. दमामध्ये मात्र इथून पाहायला गेलं तर या विकेटची गरज होती ते दाखवून देणारा खेळ होता आणि तेच इथे मात्र पाहायला मिळालं. बरीचशी चर्चा, कदाचित ओपनिंग क्रीजमध्ये पाय असावा त्यांचा, नजर आहे. दोन्ही पंच ऑफिशियल आमचे चांगले आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या दोन्ही पंचांकडनं कव्हर केल्या गेल्यात आणि चांगल्या स्पर्धांना मात्र यशस्वी केले गेले. अशी दोन्ही आमचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे कौतुक करावं लागेल इथे. पंचवीस धावा धावफलकावरती वैभव वाडकर, समोर आहे सतीश सनस. बेस्ट ऑफ बेस्ट आपल्याला इथे मात्र क्रिकेट पाहायला मिळतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झालाय. कव्हर ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, प्रोटेक्ट केलं, डिफेन्स केलं त्याच्या बॉलला तिथे मात्र पाहायला गेलं तर. आणि तोपर्यंत धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा आणि 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 27 धावा. चेक आपण या ठिकाणी पाहतोय. अखंड शाववाडीचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतदा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर शाववाडी क्रिकेट असोसिएशनचे स्टार खेळाडू आपण जर पाहिलं तर संतोष मगदूम आणि आनंददादा मगदूम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष करूया आपण स्वागत. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. डीडी सर, आपण जी नावं घेतलेली आहेत यांनी सुद्धा बराचसा क्रिकेट खेळलाय, क्रिकेटला जपलंय, क्रिकेटवरती प्रेम केलंय आणि अखंड शाववाडी क्रिकेट असोसिएशनचे दमदार रुबाबदार अध्यक्ष प्रशांतदादा पाटील यांचं आगमन झालंय. आणि क्रिकेटचे पटलावरचे 2 कोहिनूर हिरे अर्थातच संतोष मगदूम आणि आनंद मगदूम यांचंही आगमन पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर क्रिकेटबरोबर स्टार कास्ट कशी जपावी, क्रिकेट कसं जपावं त्याचं उत्तम देणारी ही नावं आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया वेलकम, सरचे स्वागत. मलकेश्वर चषक 2025 मध्ये याही स्पर्धेला एक वेगळी झाले प्राप्त करून दिली. खूप छान पद्धतीने मांडणी स्पर्धेची पाहायला मिळाली. सुनियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा, क्रिकेटचं अगदी वनवैभव उपलब्ध करून देणारी स्पर्धा आणि खास करून चिखलगाव गावाला नावाला जपणारी ही स्पर्धा मात्र आपल्या समोर येताना पाहायला मिळतोय.
सतीश रनास हो चांगले गोलंदाज म्हणून सातत्याने या नावाची चर्चा राहिली गेलेली आहे. तिथे डेंजर झोन मध्ये जरूर होते दशरथ. वैभव वाडकर ही धाव घेणं गरजेचं होतं का, परंतु त्यानंतर पाहायला गेलं हा तिथे वैभव वाडकर थोडेसे नाराज होताना पाहायला मिळत आहेत, कारण त्यांच्या बॅटमधून भरमसाठ धावा आल्या आहेत. कारण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा 30 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 समाप्त झालेत. 15.00च्या सरासरीनं धावा मात्र धावफलकावरती ते जमवण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. खूप छान इथून फलंदाजी केली आहे वैभव वाडकर यांनी. आणि वैभव वाडकर यांच्या वैयक्तिकरित्या धावा जर आपण धावफलकावरती पाहायला गेल्या 9 बॉलमध्ये 27 धावांची अफलातून फलंदाजी वैभव वाडकर यांची मात्र पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केली आहे. नितीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहे. तिसरा षटक इथे मात्र अंतिम षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. यानंतर दोन्ही संघांनी उपस्थित आहे टॉससाठी. वाई पश्चिम आणि अखंड शाहूवाडी. हो आता इथे मध्ये जाळ्यामध्ये अडकलेत, पण इथून दशरथ बाद झालेत. वैभव वाडकर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. धावफलकावरती 30 धावा 30 धावांवरती पहिला विकेट महत्वपूर्ण. बॅक टू द गाउट दशरथ यांना धावा लागेल माघारी. नितीन आलेत फिरकीचे जादूगार. जादुई गोलंदाजी केली तेवढे चतुर चाणाक्ष यष्टीरक्षक आपल्याला तिथे मात्र पाहायला मिळत आहेत आमचे प्रशांत यांना तिथे. आणि त्यांच्याकडनं मात्र काम तमाम केलंय दशरथ या फलंदाजांचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. संकेत जाताना पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये 4 षटकार लगातार आले होते. आणि त्याच फलंदाजांना मात्र इथून आपण पाहतोय फलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. अगदी बॅटिंग ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे या मात्र टीममध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला 3-4 पर्यंत तुम्हाला खेळाडू मात्र बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहायला मिळतात. तिथे संकेत वाडकरने ही तेवढी चांगली मात्र फलंदाजी केलेली होती तिथे. आता ही संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं मात्र केलं जाईल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. समोर आहे नितीन गोलंदाज. अंतिम षटक आणि अंतिम षटकावरती प्रहार करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जाईल, कारण अंतिम षटकामध्ये नेहमीच फलंदाज तुटून पडतात. आणि मागच्या मॅचमध्येही अंतिम षटकामध्ये या धावा जमवल्या होत्या संकेत वाडकर यांनी. हो LBW नाही आहे. जोरदार अपील केलं होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळेल. या सिंगलना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 31 धावा 31. संकेत वाडकरला शांत ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण मोठे फटके खेळण्यासाठी मात्र ओळखले जातात. आणि त्याचबरोबर मोठे फटके खेळून त्या धावसंख्येला आकार उकार देण्याचं काम या फलंदाजांकडनं केलं जातं. आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. हो चर्चा केली होती. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, कोणतीही चुकी होणार नाहीये. बिग विकेट लगा 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 440 व्होल्टचा करंट लगा. संकेत वाडकर शून्यावरती बाद. बॅटिंग करण्यासाठी ओळखले जाणारे, मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये ओळखले जाणारे फलंदाज संकेत वाडकरला बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत गोलंदाज नितीन. या गोलंदाजांनी आपली कलात्मकता दाखवली आहे आणि आपल्या गोलंदाजीची उत्तम कला सादर करत इथून मात्र सांगताना पाहायला मिळत आहेत की मीही या मात्र मैदानावरचा कलाकार आहे आणि कलाकारी मी दाखवणार. आणि ती कलाकारी मात्र दाखवली आहे, कारण संकेत वाडकरला बाद केले आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालेत. अंतिम षटकातील 3 बॉल अजूनपर्यंत बाकी आहेत. पहिल्या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर एसटी स्वरूपामध्ये एक विकेट आली होती. दुसऱ्या बॉलवरती सिंगल एक धाव मात्र आली. तिसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळाले. असे मात्र हा षटक सध्याच्या घडीला यशस्वी षटक मात्र राहायला गेले. बॅटिंग करणारी टीम JHKM बोरगाव टीमसाठी थोडंसं मात्र इथून संकटामध्ये, कारण 31 वरती मात्र धावसंख्या थांबवली आहे. शेवटचा षटक मार्गस्थ असताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. आश्रे 11 काय गोलंदाजी करतोय, वाव. परंतु इथे जर पाहायला गेला तर या षटकामध्ये एकही बॉल इथे खेळलेले नाही आहेत वैभव वाडकर. आणि त्याचमुळे की काय हा धावसंख्या ही मात्र थांबली झाली आहे. कॅल्क्युलेशन माइंड कॅल्क्युलेटर तुमच्या डोक्यामध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा संघ विजयाच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळेल आणि तेच तुम्हाला करावं लागेल. इथं पाहायला गेलं तर चांगली क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. एका धावेला दुहेरीमध्ये रूपांतरित केलंय. इथे मला वाटतं 1 बॉलचा खेळ बाकी असेल आणि वैभव वाडकर यांनी स्ट्राईक का ठेवली नाही आपल्याकडे त्याची चर्चा. सचिन यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि सचिन अंतिम बॉलवरती मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये यशस्वी होतील का, की गोलंदाज नितीन आतापर्यंत केलेल्या गोलंदाजीला खरे उतरतील.
त्याची चर्चा, ती चर्चा मात्र पाहायला मिळाली. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या नितीन यांच्यासाठी मात्र झाल्या पाहिजे. काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये फक्त धावा आल्यात 3 धावा आणि महत्वपूर्ण 2 विकेट प्राप्त करून दिलेले आहेत. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. विजयासाठी 34 धावांची गरज. चेक आपण जाऊयात या ठिकाणी सत्कार समारंभाकडे. आपण शाहूवाडी तालुक्यातील अखंड शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत भावांची जोडी, एका बाजूला पाहिलं तर आनंदा मगदूम तर दुसऱ्या बाजूला संतोष मगदूम. पोलीस दलात कार्यरत असताना आपला व्यवसाय आणि आपलं क्रिकेट वरील प्रेम सांभाळत असताना दोन्ही बंधू दिसत आहेत. मी कृष्णादादा धोंडे यांना विनंती करतो की आपण संतोषदादा मगदूम यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण त्याचबरोबर करण जोशी संघाचं आपलं सन्मान चिन्ह राहिलं होतं ते देखील आपण देऊयात. कारण या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून हरलेल्या म्हणजे पराभूत झालेल्या संघाला एक सन्मान चिन्ह दिलं जातं आणि ते सन्मान चिन्ह संतोषदादा मगदूम स्वीकारताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण जाऊयात अखंड शाहूवाडी तालुका असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रसन्नदा पाटील यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. येस, मी संकेत धनावडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रसन्नदा पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. हे वायू पश्चिम आपण आपला कर्णधार पाठवून ठेवायचा. वायू पश्चिम आपला कर्णधार पाठवायचा. यानंतर आपण असोसिएशन हाफ खेळवणार आहोत. वायू पश्चिम आपला ओमकार आपला कर्णधार पाठवून ठेवा. टॉस्का बॉस या मंचावर आपला कर्णधार पाठवून ठेवा. यस, त्यानंतर जाऊयात एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसिडर आणि त्याचबरोबर शाहूवाडी तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, अष्टपैलू खेळाडू सन्माननीय आनंददा मगदूम यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स याचे सर्व म्हणजेच ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्यांची निवड झाली आहे ते आणि मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले आनंदा मगदूम यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. येस आनंदा, या आपल्याशी थोडंसं आपण करूयात चर्चा. दादा, आपण पहिली मॅच खेळलात, कसं वाटतंय आणि या नियोजनाबद्दल काय सांगताल? पहिल्यांदा आम्हाला संधी दिल्याबद्दल मी कमिटीचं खरंच आभारी आहे. आणि खेळायला खरंच नियोजन खूप चांगलं होतं. खेळायला नक्कीच आवडलं आम्हाला. येस, आपला कर्णधार पाठवायचा. असोसिएशन हाफ चालू होईल. अखंड शाहूवाडी आणि पश्चिम जावळी जिथे जोडले जातील सन्माननीय संकेतदादा धनावडे सर जोडले जातील टॉस्का बॉस या मंचावर, जिथे पश्चिम वाई विरुद्ध अखंड शाहूवाडी असा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. थँक्यू व्हेरी मच. तत्पूर्वी मॅच चालू करायची, कारण आपल्याला अजूनही 10 मॅचेस खेळवायच्या आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. शाहूवाडी 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध पश्चिम वाई. टॉस कोणा जास्त करायचा बासुदा. चला, रणबेकीचा कौल आपण या ठिकाणी करत आहोत. वाई पश्चिम आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय संघ खेळताना अखंड शाहूवाडी टीम. टेलीचा कॉल. रणबेकीचा कौल जिंकलेला आहे वाई पश्चिम भागाने. तुमचा निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर वाई आणि बोर बाजूबाजूचे तालुके आहेत आणि खरं तर तुमचं वाई तालुक्याचं क्रिकेट खूप चांगलं आहे, परंतु आता आव्हान जे आहे ना पुढे शाहूवाडी आहे. एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगला नामांकित संघ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या विरुद्ध खेळत असताना तुमची रणनीती काय असेल? आता बोलायचं म्हणजे ना, असोसिएशन अंतर्गत स्पर्धा आहे, त्याच्यामुळे प्लेइंग इलेव्हन ही चांगलीच असते. आमची पण प्लेइंग इलेव्हन चांगलीच आहे आणि आम्ही चांगलंच प्रदर्शन करू आणि संघ पण आमचा चांगला आहे. 100% आम्ही जिंकू. खूप चांगले तुम्ही बोललात, परंतु कुठला तरी खेळाडू असतो ना प्रत्येक टीममध्ये की त्याला टार्गेट करतो. जसं इंडियाची टीम असली की विराट कोहलीला पाकिस्तान टीम टार्गेट करते, तसं तुम्ही त्या टीममधला कोणता खेळाडू आहे त्याला टार्गेट करताल? आम्ही काय कोणाला टार्गेट करणार नाही. आम्हाला काय माहीत नाही कोण कसा खेळतो. आम्ही चांगले घेणार एवढंच माहिती आहे. शुभेच्छा तुम्हाला. खरं तर शाहूवाडी टीम आणि शाहूवाडी तालुका आणि बोर तालुक्याचे जुने संबंध आहे. मी तुम्हाला विचारलं पावनखिंड कुठे येते. पावनखिंडमध्ये बाजीप्रभू देशपांडे लढले, 300 बांधल लढले, ते आमच्या भोर तालुक्याचे होते आणि त्यामुळे इतिहासाच्या पाऊलखुणाचं पाहिलं ना, शाहूवाडी आणि भोरचं एक वेगळं नातं आहे. बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अगदी तोफेचा आवाजपर्यंत लढले आणि या भोर तालुक्याच्या नियोजनामध्ये खेळत असं कसं वाटते? आणि समोरची टीम वाई पश्चिम भाग आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असं तुमची रणनीती काय असेल? सर, सर्वप्रथम आयोजन कमिटीचा खूप खूप आभार
इतकं चांगलं आयोजन केलं. आणि जसं सांगितलं सर तुम्ही की बोरा आणि शाहूवाडी हे वेगळं नातं आहे, तसंच सर आम्ही क्रिकेट खेळत असताना चिखलगाव आणि आमची टीम बऱ्याच वेळा आम्ही एकमेकांच्या आगेच खेळलेलं आहे. त्यामुळं मित्रत्वाचं नातं आमचं देखील आहे आणि त्यांची टुर्नामेंट आहे, त्यामुळे आम्हाला एंट्री तर भेटणारच होती. त्यामुळे येणाऱ्या संपूर्ण टुर्नामेंटलासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वाई टीमबद्दल बोलायचं झालं तर सर त्यांनी जसं सांगितलं की संपूर्ण टीम आम्ही टार्गेट करू, तसंही आम्ही पण त्यांचा संपूर्ण टीमचा ते बोलले की अभ्यास नाही केला, पण आम्ही थोडा अभ्यास केलेलाच आहे. कमीत कमी जेवढ्या रन करता येईल त्याला करू आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, यांचे विचार होते की तरुणांनी एकत्र आलं पाहिजे, तरुणांनी राष्ट्रप्रेम व्यक्त केलं पाहिजे. तुम्ही क्रिकेटच्या मार्फत तरुणांना काय संदेश देताल? सर नक्कीच सर, हा संपूर्ण खेळ एक गाव एक टीम किंवा तालुका किंवा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण एकत्र येण्याचा उद्देश हाच होता की तुम्ही एकत्र आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी करू शकता. ते तुम्ही पावनखिंडमध्ये बघितलेलंच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये मी सांगेल की कोणतेही फाटाफूट न करता सर्वांनी एकत्र येऊन खेळूया. पश्चिम महाराष्ट्रातलं क्रिकेट अजून पुढे घेऊन जाऊ. शुभेच्छा आहे तुम्हाला. खरं तर आमचं भाग्य आहे, वाई टीम असेल किंवा तुमची टीम असेल शाहूवाडी आमच्या स्पर्धेमध्ये खेळते. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्समध्ये जाऊयात. यस, थँक्यू संकेत सर. खूप छान क्रिकेट तुम्हाला दिवसभरामध्ये इथे पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्टारकास्ट खेळाडू मात्र तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. तिथे चिखलगावचं आयोजन, दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण दिलंय. ब्लॉकवरचा बॉल चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. बॉल बॅकवर्ड रिजनला जात असताना पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्रशिकार, रनआउटची संधी तिथे आणि रनआउट. यस, फलंदाज बाद. या दुसऱ्या धावेची गरज होती का? धोक्याची घंटा वाजली होती तिथे आणि फलंदाज बाद झालेत. बॅक टू डिगआउट, परतावा लागेल माघारी. प्रशांत या फलंदाजांना महत्वाची विकेट, महत्वाच्या वेळ येताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र इथून कलात्मक मात्र फलंदाज क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. डीपमध्ये पॉवर प्लेमध्ये मात्र संधी तिथे तुम्हाला लावलं गेलं आणि त्याच्यानंतर ज्या वेगानं थ्रो येणं गरजेचं होतं ना, तो थ्रो मात्र तिथून येताना पाहायला मिळालं आणि त्याचबरोबर मात्र हा यशस्वी क्षेत्ररक्षणाचं उत्तम उदाहरण मात्र सादरीकरण मात्र पाहायला मिळालं. प्रचंड इच्छाशक्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि ती प्रचंड इच्छाशक्ती मात्र सादरीकरण करत असताना हे सगळे खेळाडू मात्र पाहायला मिळत आहेत. 11 तर 11 खेळाडू सध्याच्या घडीला मात्र आश्रय 11 टीमसाठी मात्र पाहायला गेले तरी बटरफ्लाय फुलपाखरू फडफडताना मात्र पाहायला मिळतात विजयासाठी. तर दुसऱ्या बाजूला JHKM बोरगाव टीम, या टीमला मात्र आता एक संयमाचं शांत क्रिकेट खेळावं लागेल. आश्रय टीम फलंदाजी करत असताना मात्र पाहायला गेलात तर महत्वाची एक विकेट गेल्यानंतर सतीश रनस यांच्याकडे क्षमता आहे आणि हा फटका मात्र चांगल्या पद्धतीने खेळून गेला. अलंग द कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार. आले धावा 4 4 4 चौकार. चार धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 8 धावा 8 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत सतीश रनस मैदानामध्ये आहेत, तोपर्यंत बरंचसं तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे. चमत्कार आणि त्याचबरोबर आविष्काराबरोबर हे संस्कारी खेळाडू आहेत, संस्कारित नाही तर गुणकारी आहेत आणि त्याचबरोबर अनेक वेळा अनेक स्पर्धांमध्ये मात्र नावाचं उत्तम उदाहरण सतीश सनस यांनी दिलंय. तर दुसऱ्या बाजूला दशरथ मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी जरूर केली होती, गॅप शोधून काढली आहे. वन बाउन्स बॉल निघालाय, बॉल होता शूटर, त्या शूटर बॉलला शूट केलाय, बॉल सीमा पार. आल्या धावा 4 चौकार. चेक. त्याचबरोबर उद्या आपण पाहणार आहोत ज्यांच्या माध्यमातून शाहूवाडी अखंड शाहूवाडी तालुक्यात संविधान चषक ज्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत ते म्हणजेच शाहूवाडी तालुका अखंड शाहूवाडी तालुक्याचे सचिव सन्माननीय रविभाऊ आडसूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. दादा आपल्याला देखील विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. याचा प्रणव ढवळे यांनी जर लगातार 3 षटकार टाकले तर 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांच्या संघाकडून त्यांना जाहीर झालंय. कटर बॉल इथे मात्र पाहायला मिळालं, पडल्यानंतर स्विंग झाला, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर मात्र समजले नाहीत फलंदाज सतीश रनस. एंड इज वे शेवट गोड केलाय आणि अंतिम बॉलवरती कोणती धाव येणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती याच्यानंतर मात्र षटक क्रमांक पहिल्या दशरथांच्या स्वरूपामध्ये समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 12 धावा. 2 रन स्कोर बोर्ड 12 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. इथे खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते, प्रत्येकाने घेतली, कौतुक करावं लागेल.
मलकाश्वर बॉईज या सगळ्यांचंच मात्र आपल्याला पाहायला मिळेल. खास करून आमचे कृष्णा धोंडे सर असेल पूर्णपणे या स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. विलाजी धोंडे असतील, सनी धोंडे, त्याचबरोबर मंगेशजी कदम साहेब आमचे असतील. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. डीडी आमचे मात्र पूर्ण प्रेझेंटी बॉक्स सांभाळताना पाहायला मिळत आहेत. रवीजी अडसून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं त्यांची उद्या स्पर्धाही आहे. आम्हाला निमंत्रित केलं होतं परंतु माफी असावी. रवी सर, नेक्स्ट स्पर्धेनं आपण भेटू. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ही स्ट्रेंथ राहिली आहे हे सातत्याने मात्र आपण पाहायला गेलं तर आसरी टीमने मात्र दाखवून दिलं होतं. त्याचबरोबर आता बोरगाव टीमला मात्र इथून दाखवून द्यायचं आहे. येस, या फलंदाजाने जर प्रत्येक षटकारासाठी ओमकार वाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता जो स्ट्राईकला फलंदाज आहे सर, त्यांनी जर प्रत्येक षटकाराला त्याच्या 500 रुपयाचं पारितोषिक ओमकार वाडकर यांच्याकडून आहे. या पैशाच्या अगदी प्राईज आपण पाहायला गेलं तर बक्षिसांची खैराती पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतल्यानंतर मात्र कोणतंही कार्य यशस्वी होत असतो. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते राजे शिवछत्रपती महाराजांना मात्र मुजरा केला आणि इथं आपण पाहायला गेलं तर खऱ्या मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. इथे धावा जास्त मिळणार नाहीत. एकच धाव तुम्हाला मिळणार आहे. या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. आता येणारे 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 20 धावा मात्र बनवल्या जातील का? म्हणतात ना, जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला आणि वर्तमान काय म्हणतोय तर येणारे 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 10 बॉलमध्ये 20 धावा मात्र बनवल्या जातील का? प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि प्रयत्न करणाऱ्याची हार कधी होत नाही आहे. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही आणि जीवनभर टिकतं ना ते प्रयत्न न करता मिळत नाही आहे. तुम्हाला इथून प्रयत्न करावा लागेल. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला कार्यतत्परता मात्र दाखवावी लागेल. बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला क्रिकेट द्यावं लागेल आणि ते तुम्ही कराल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळणार आहे. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. बॉल गणिक 2 धावांचं मात्र समीकरण बनलं गेलंय. मैदानामध्ये सतीश सनच आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रणव आहे. तर गोलंदाजी मार्कवरती स्टार गोलंदाज वैभव वाडकर आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली, स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पूर्ण यशस्वी होताना मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर तेव्हा प्रयत्न करण्यासाठी उभे राहताना तेव्हा सर्व संपलेलं असतं. तेव्हा तुम्ही सातत्याने ठासून तुमची इच्छाशक्ती तुमच्यामध्ये भरलेली असते आणि तुम्ही यशस्वी होताय आणि ते मात्र चित्र पाहायला मिळतोय. सतीश सनस इथे स्वतःवरती विश्वास दाखवताना पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला आणि ती प्रसिद्धी तुम्हाला अशी मिळत नाही आहे तर तुम्हाला ते कार्य करावं लागतं. कर्तृत्ववान बनावं लागतं आणि कर्तृत्ववान बनण्यासाठी तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागतोय आणि तेच तुम्हाला इथे करावं लागतोय. अतिरिक्त वेळ या सामन्यामध्ये घेतला जातो. मी विनंती करेन की अतिरिक्त वेळ इथे घेऊ नका. वेळेचा अपव्यय तुम्ही इथे मात्र दडवू नका प्लीज, मी विनंती करेन. पंचांनाही येणारे बॉल असणार आहे ते 9 आणि विजयासाठी 19 धावा. 19 आमच्या कुणाल शेठची भाषा. कुणाल मात्रे, ओमसाई, MTC ब्रँड इज ब्रँड. सर्वात जास्त मागणी असणारा चॅनल आहे यूट्यूब MTC लाईव्ह. कुणाल शेठ मात्रेचा उंच माझा झोका. बॉल हवेमध्ये आहे का? अंतर मिळालंय का? अंतर मिळाल्या होता परंतु तिथे थोडंसं कमी पडलंय. क्षेत्ररक्षणाकडनं मात्र पाहायला मिळालं तर अशा वेळी तुम्ही अशा चुका करू शकत नाहीयेत कारण इथून जर पाहायला गेलात तर हा झेल नाही तर तुम्ही मॅच सोडली आहेत. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं. मोरेश्वर हस्ते आमचा कॅमेरामॅन, त्यालाही माहिती आहे की हा मॅच पूर्णपणे सतीश सनस यांच्या बाजूने होती आणि त्यांचा झेल मात्र सोडला गेलाय. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही आहे तर ते आपल्याला का ओळखतात ना याला महत्त्व आहे. आता इथे महत्त्व निर्माण करायचं आहे. झेल सोडल्यानंतर संधी मिळाली सतीश सनस यांना. बॉल समीकरण मात्र बदलली गेली. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. वैभव वाडकर गोलंदाजीसाठी समोर आहे. सतीश सनस बॅटला ब्रश झालाय. तिथेही मात्र झेल ड्रॉप झालाय की काय त्याची चर्चा मात्र पाहायला मिळणार आहे. नशिबाचे खेळ इथे मात्र परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. आसरे 11 या टीमच्या मात्र फलंदाजांच्या बाजूने आणि सतीश सनस यांच्या बाजूने काय क्रिकेट खेळलाय आणि क्रिकेट बदलता. क्रिकेट कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाहीये. नशिबावरती अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा 1% असतो आणि मेहनतीचा भाग हा 99% असतो. परंतु इथून सध्याच्या घडीला नशिबाची दारी उघडली गेलेली आहे. ते सतीश सनस आणि टीम आसरे 11 यांच्या बाजूने पाहायला मिळत आहेत.
फाईन लेग मध्ये खेळलाय, तिथे तुम्हाला धावा जास्त मिळणार नाही. डिक्लेअर झोन आहे, नियोजित स्थान आहे आणि त्यामुळे एकच धाव तुम्हाला मिळणार आहे. एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 19 धावा. आता विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. कशा पद्धतीने धावा जमवल्या जातील हा व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहायला गेला तर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक स्टार कास्ट तुम्हाला आजच्या दिवसामध्ये मात्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. अगदी 400 ते 500च्या आसपास आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही मॅच मात्र लाईव्ह पाहिली जातोय, याचीही आपल्याला मात्र कौतुक करावं लागेल, कारण ज्या ज्यावेळी हे दोन संघ एकमेकांच्या समोर येतात त्यावेळी मात्र पाहायला गेलं तर आघात, प्रहार, त्याचबरोबर धडधड सगळं काही तुम्हाला पाहायला मिळतं. सगळ्यांचं समीकरण तुम्हाला इथे मात्र बांधले देताना मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज फास्ट करा प्लीज सतीश सर. ड्रिंक ब्रेक आणि पाणी जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही पिऊ शकताय, परंतु ड्रिंक ब्रेक हे मात्र ठेवलं जातं. कौतुक करावं लागेल, सगळे खुश आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय, कारण मालकेश्वर बॉईज चिखलगावनं करून दाखवलंय. यस, हे आम्ही करून दाखवलंय. आयोजन कसं असं त्याचं उत्तम उदाहरण आम्ही फक्त आणि फक्त गावासाठी करतोय, चिखलगाव गावासाठी करतोय आणि त्याचं उत्तम उदाहरण देताना मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे कृष्णा धोंडे सर परिपूर्ण या स्पर्धेवरती लक्ष लावून आहेत. विलाजी धोंडे असेल, सनी धोंडे, मंगेश कदम, किरण धोंडे, सुभाष धोंडे, विशाल घोलप, कुमार धोंडे, सचिन रिगे, साहिल धोंडे, आकाश धोंडे, सतीश धोंडे, त्याचबरोबर आमचा मॅडे असेल, विकास धोंडे, निखिलजी शिवनगरे, त्याचबरोबर डीडी आमचे, यांचंही कौतुक करावं लागेल. या सगळ्यांनी मात्र मेहनत घेतली आणि क्रिकेटचं उत्तम उदाहरण देणारी मात्र स्पर्धा आपल्याला घेऊन आली आहे. कौतुक केलं जाईल या सगळ्याच तरुणांचं इथून चिखलगावातल्या मात्र सगळ्या ग्रामस्थांकडनं, कारण ही स्पर्धा पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तर गावाची अस्मिता, गावाचं गावपण, गावाचं सगळं जपण्यासाठी मात्र ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. चेक सतीश दादा, आता जर टाइम घेतला तर आपल्याला पेनल्टीला नक्कीच 2 धावा एक्स्ट्रा कराव्या लागतील, कारण वेळ फार गेला या मॅचसाठी. 10 मिनिटं 15 मिनिटांच्या वरती ही मॅच गेली आहे, त्यामुळे थोडासा स्पीडअप ठेव. 6 बॉल 15ची गरज आणि हा बॉल चांगला टाकले गेले. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा मात्र उचली देणारा काय गोलंदाजी केली आहे. गोलंदाज आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. संकेत वाडकर गोलंदाजीसाठी येताना मात्र पाहायला मिळतात. इथे यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असतो ना, तोच खरा कर्तृत्ववान आहे. आणि ते कर्तृत्ववान कोण म्हणणार, सतीश सनस की इथून संकेत वाडकर. 4 बॉल 15. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस, काय गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. ओहो, काय गोलंदाजी झाली आहे, चांगली गोलंदाजी संकेत वाडकर मात्र दाखवताना पाहायला मिळत आहेत. अंधारात नसता तर चमकणाऱ्या तारांना काहीच किंमत उरली नसती, पण तुझ्या चमचमता तारा मात्र बनताना पाहायला मिळतोय आपल्या सध्याच्या घडीला. या लगातार 2 बॉलवरती डॉट बॉल काढणारा संकेत वाडकर ऑन फायर समोर आहे सतीश सनस. एकदा मात्र पूर्ण झाली, बॉल हातामध्ये आलाय, परंतु तिथे मात्र पाल निसटला गेलाय. तोपर्यंत 2 धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 21वा धावफलकावरती आता 3 बॉल आणि 13 पहा काय नंबर आलाय. मॅजिक आकड्यांचा खेळ म्हणून क्रिकेट खेळला पाहिला जातो. सर्वाधिक क्रिकेट भारतामध्ये खेळला जातोय आणि भारतामध्ये कोणता खेळ जास्त खेळला जात असेल तर तो क्रिकेट आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना ओळख निर्माण करून दिली. क्रिकेट हा ज्या पद्धतीनं मात्र आपण पाहायला गेलं तर खेळला जातोय. गावागावामध्ये, गल्ली गल्लीमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये, देशामध्ये हा क्रिकेटचा मात्र पसारा आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव येताना पाहायला मिळेल वनडीच्या स्वरूपामध्ये. चला वेळ घालू नका, एकत्र येऊ नका. बॉल लगेच द्यायचा, पंच आपण बॉल कव्हर करा लगेच. तिथे आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 22 धावा येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 12 धावांची गरज. म्हणजे 2 षटकार. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका मित्रांनो, तर तुम्ही यशस्वी व्हाल. कारण येणारे 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 2 षटकार आणि 2 षटकार ठोकण्याची क्षमता असणारे फलंदाज आहेत सतीश सनस, हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक स्पर्धांमध्ये आपला गावाचा बोलबाला निर्माण केलाय, परंतु सध्याच्या घडीला संकेत वाडकर ऑन फायर. काय गोलंदाजी केली आहे, मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला संकेत वाडकर करताना मात्र पाहायला मिळत आहेत. या बॉलवरती सर्व निर्भय आहे. 2 बॉल आणि 12 धावांची गरज. 2 षटकार ठोकावे लागतील सतीश सनस यांना.
ब्लॉक होलचा बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे एकदा मात्र पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्णही होताना पाहायला मिळेल आपल्याला, परंतु धावपलकावरती धावा लागल्या जातात. त्या 24 आता येणारा एक बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज, 10 धावांची गरज. एक बॉल आणि विजयासाठी 10 धावा. समीकरण मात्र थोडीशी कठीण बनली गेली. जर का एखादा खराब बॉल जर पडला तर मात्र इथून संधी असेल बॅटिंग करणारी टीम अस्त्र 11 ह्या टीमला. परंतु बोरगाव टीमचं पारडं जड आपल्याला पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. संकेत वाडकर, दशरथ असतील, वैभव असतील, या सगळ्यांनीच गोलंदाजी चांगली केली आहे. नाही आहे दुसऱ्या फेरीतील सामना जिंकलाय टीम आसरे 11 या टीमच्या विरोधामध्ये JHKM बोरगाव या टीमनं आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. मालकेश्वर बॉईज आयोजित श्री मालकेश्वर चषक 2025 मध्ये विजयाचे शिल्पकार दुसऱ्या फेरीतील सामना जिंकून ठासून ठोकून तिसऱ्या फेरीमध्ये मात्र रूपांतरित मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन टीम JHKM बोरगाव टीम, हार्ड लक टीम आसरे 11. चेक आपण जाऊयात लगेच आसरे 11 संघ. आपण आपला कर्णधार पाठवायचा, कारण या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून प्रत्येक पराभूत संघाला आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देतोय आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय.